आता इथं संघटनेकडे काम केलेलं पाहिजे तर असं निवडणूक आली आणि निवडणूक संपली बस कागदावर असते. लोकशाहीमध्ये आपण चमत्कार करू शकतो आहे की नाही. आता मी पक्ष बदललो म्हणून दुसऱ्या लोकांना बदलले आणि आमच्या दोघांच्या बदलण्यात फरक आहे. मी कोणाला घाबरून पक्ष बदललो नाही. आम्हाला माहित नाही शेवटी काम करण्याच्या पाठीमागे राहिले पाहिजे. त्यांना फक्त माहिती झाली पूर्वी शरद जोशी साहेबांची शेतकरी संघटना होती. आता इथं संघटनेकडे काम केलेलं पाहिजे तर असं आठवा बाबूराव आहे. शरद जोशी साहेब म्हणायचे एका गाण्याचे 1000 गाणे करणारा शेतकरी हे अशोक चव्हाण तसंच आहे. निवडणूक आली आणि निवडणूक संपली बस कागदावर असते आणि विचारायची कोणाची ताकद नाही. माणूस मोठा आहे मोठं कोणी केलं. या लोकशाहीमध्ये मोठे करणारे तुम्ही आहे लहान करणारे तुम्ही आहे. मला कोणी निवडून दिलं आणि पाहिलं कोणी. ही लोकशाही. लोकशाहीमध्ये आपण चमत्कार करू शकतो. तो चमत्कार तुम्हाला करायचा मला खात्री आहे. एक दिवसाने नव्याने उभा राहायची आहे. बाळासाहेबांना सांगितलं की आत्मारांना बळ दिलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याला बळ देणारी पार्टी आहे. पण माझ्या एवढे पक्ष कोणीच केलं नाही. सगळे पक्षात अनुभवमान आहे. त्याच्यामुळे कोण्या पक्षात काय आहे ते मला चांगलं नाही आहे की नाही. आता मी पक्ष बदललो म्हणून दुसऱ्या लोकांना बदलले आणि आमच्या दोघांच्या बदलण्यात फरक आहे. मी कोणाला घाबरून पक्ष बदललो नाही. आम्हाला माहित नाही शेवटी आम्ही परिस्थितीने लहान असतो. पण पत्रे साहेब स्वाभिमानी कार्यकर्ता मी माझ्या आयुष्यात कुठं झोपलो नाही. मी आतापर्यंत 18 निवडणुका लढवल्या 16 निवडणुका जिंकल्या. मागच्या दाराने कधीच गेलो नाही. कारण माझे वडील काही मंत्री नाही. माझे वडील काही खासदार नव्हते. मागच्या दारात लोकांच्या तुमच्या समोर निवडणुका लढल्या. आणि तुम्हाला आग्रहाची विनंती आहे तर तरुण वर्ग मोठा आहे. ही बैठक संपल्याच्या नंतर तुम्ही ज्या पद्धतीने शरद जोशी साहेबांच्या संघटनेमध्ये शपथ घ्यायची कार्यक्रम ती संघटनेची बाजू गावोगाव जाऊन सांगतो. माझ्याकडे काय झालेलं इतके जीवन होते की पारावर बसल्यावर लोकांचा तंबाखू घ्यायचे लोकांचा चुना घ्यायचे गावाला येणं काय ती जिद्द होती नाही. ती जिद्द तुम्ही बाळगा आणि इथून अंतर द्यायचं. प्रत्येकाच्या घरात भाजीपाला प्रत्येकाच्या घरात घड्या प्रत्येकाच्या घरात राष्ट्रवादी हे चित्र विद्वा. नांदेड जिल्ह्यामध्ये आज बघितला भास्कररावांनी कर्जवकरांनी प्रवेश केला. मोहनराव आंबर्डेंनी प्रवेश केला. सुभाषराव साबणेंनी प्रवेश केला. माझे आमदार अविनाशराव घाटेंनी प्रवेश केला. माझे आमदार ओमप्रकाश कोकर्णेंनी प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे माजी सभापती जे भोजगावकरांनी केला. बाळासाहेबांनी केला. शिवराज पाटलांनी केला. अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आणि आता थोड्या दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब परत नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. राहिलेले सगळे प्रवेश म्हणजे हा घोडा का वाढतो की सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष
म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याची निवड लोक करत आहेत. माझी आपल्याला देखील विनंती आहे की अजितदादांचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय कामाला लागा. जिल्हा परिषदेचं कोणाला देखील मिळेल, पंचायत समितीचं कोणाला मिळेल, तुम्ही सांगायला देऊ. तुम्ही हे विचार करू नका की तुकडून उभा टाकलेला आहे, एवढा पैशावाला आहे. आम्ही आहोत त्याच्यावर पूर्ण ताकद राष्ट्रवादीची लावून त्याच्यामध्ये उमेदवार आम्ही नाही ठरवलं. तुमच्याकडे 2-4 दिवसामध्ये निरीक्षक येतील, लहान सर्कलमध्ये जातील, खेडेगाव सर्कलमध्ये जातील, मालेगाव सर्कलमध्ये जातील आणि तुमच्या लोकांमध्ये राहणारा कोण कार्यकर्ता आहे, लोकांच्या सुखादुखामध्ये येणारा कोण कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली जाईल आणि ते काम आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे करायचं. आता पदवीधर मतदारसंघाची निवडणुका होऊ लागलेल्या आहेत, त्याची नाव नोंदणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. माननीय आमदार सतीशरावजी चव्हाण हे 3ऱ्यांदा आमदार झालेले, आता आपल्याला 4थ्यांदा त्यांना आमदार. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सगळ्या पदवीधरांची नोंदणी त्या मुदतीमध्ये करून घ्यावी अशा पद्धतीने. बाकी काही गोष्टीचा उल्लेख आपण केला असेल, काही गोष्टी राहिल्या असतील तर कालांतराने निवडणुकीच्या प्रचारात किंवा इतर गोष्टीमध्ये त्याचा प्रचार करून ज्यांची आज नियुक्ती झाली त्यांना एकच सूचना की कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे हे बघून आम्ही नियुक्ती केली.